रामचंद्रांचे काही गुण ते गुणांचा सागर होते म्हटलं तरी देखील काही गुण जे तसे सामान्य आहेत पण असामान्य रीतीने प्रगट झाले. सामान्य अशा करता की प्रयत्न करून ते गुण अंगी बाणवता देखील येऊ शकतील म्हणून सामान्य, आणि फार प्रयत्न केल्याशिवाय ते तसे आपल्या ठिकाणी मुरत नाहीत म्हणून ते गुण असामान्य देखील होतात. आपली प्रकृती ज्या गुणांच्या आडी येते, ज्या गुणांच्या पालनाच्या आडी येते, त्या प्रकृतीला बाजूला सारून जे गुण संपादन करावे लागतात असे गुण रामचंद्रांच्या ठिकाणी मनुष्य म्हणून होते. असे काही गुण आज मी निर्देशित करणार आहे. रामचंद्र त्यांच्या सर्व जीवनामध्ये असत्य कधीही बोलले नाहीत. असत्य भाषण रामचंद्रांकडून झालं नाही. असत्य वर्तन किंवा असत वर्तन रामचंद्रांकडून कधीही झालं नाही. सत्य म्हणजे परमात्मा. सत्य म्हणजे शाश्वतता. ही शाश्वतता लक्षात ठेवून वाणीपर्यंत ती सत्यता उतरवणं हे रामचंद्रांनी केलं. रामचंद्र सत्य आणि प्रिय संभाषण करत असत असं त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. आपली पत्नी, माता, पिता, प्रजा, ऋषी, मुनी आणि जे जे सामान्य नागरिक त्यांना भेटले त्या सर्वांबरोबर रामचंद्रांचं कधीही असत्य भाषण झालं नाही. अवघड आहे. पत्नीबरोबर, मुलांबरोबर, प्रजेबरोबर कधीही असत्य भाषण आणि वर्तन रामचंद्रांचं झालं नाही. तसंच असं म्हणतात की रामचंद्रांचा कोणत्याही प्रसंगी म्हणजे कठीण प्रसंगी अथवा आनंदाच्या प्रसंगी विशेष करून मनुष्याचा तोल जातो. अति आनंदाच्या प्रसंगी देखील काय म्हणू एक्साइटमेंट मध्ये त्याचा तोल जातो, त्याच्या वर्तनावर परिणाम होतो. तसं दुःखाच्या प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी, कठीण प्रसंगी तोल जातो, त्याचा भाषेवर परिणाम होतो. रामचंद्रांच्या बाबत असं सांगितलं जातं की त्यांच्याकडून सर्व वेळेला अशा प्रकारे तोल जाऊन भाषण कधीही झालं नाही. अर्वाच्य भाषा तर मुळीच नाही. असं दिसतं की त्यांच्याबरोबर सतत असणारा त्यांचा बंधू लक्ष्मण त्यांनी भरत भेटीला येतो आहे असं म्हटल्यानंतर अर्वाच्य भाषा वापरली. कैकेयीबद्दल अर्वाच्य भाषा वापरली. दशरथांबद्दल अर्वाच्य भाषा वापरली. रामचंद्र नेहमी संयमी आणि विश्वासदर्शक असं बोलले असं त्यांच्या जीवनावरून दिसतं. रामचंद्रांच्या वर्तनाची अजून एक खासियत सांगता येते. ती म्हणजे ओळखीची किंवा अनोळखी अशी जी व्यक्ती समोर येईल त्याच्याकडून प्रथम संभाषणाची किंवा ओळख प्रथम त्यांनी दर्शवण्याची अपेक्षा रामचंद्रांनी कधी केली नाही. रामचंद्र आपणहून त्याच्याशी संपर्क साधत, हसून बोलायला सुरुवात करत असत आणि नातं जोडून त्याला आपलंसं करत असत.
म्हणजे तो बोलतोय का बघू तरच आपण बोलू, अशा प्रकारचं रामचंद्रांचं वर्तन कधीही नसे.